मुलाला तुम्ही मोबाईल किती वेळ दिला पाहिजे? जर तुम्ही मोबाईल त्याला व्यवस्थित नाही, जर दोन मुस्काडीत लावल्या मुलाला तर चालतंय. तुम्ही हे करायला पाहिजे. जर तुम्ही हे केलं तर तुम्ही खऱ्या आईचं काम करताय. तुम्ही म्हणा माझ्या मुलाला मारायचं नाही, माझ्या मुलाला त्रास नाही झाला पाहिजे, बिलकुल नाही झाला पाहिजे. जिथं चुकल तिथे थप्पड मारली पाहिजे. बऱ्याच लेक्चर दिले, सांगितलं आमची मोठी अकॅडमी लय मोठी. मग मोठ्या अकॅडमीची मुलं एकदम आवाज कमी का? जय हिंद. अजून आवाज मोठा आला पाहिजे. जय हिंद. गुड, शाबाश. आज मोठे स्पोर्ट्स अकॅडमी वसगडे या ठिकाणी मुलांचा उत्साह बघितला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पालकांचं गुरुप्रती असणारं जे प्रेम बघितलं आणि एक वेगळीच ऊर्जा मिळाली. मी हे सांगण्याचं कारण असं की आज तुमच्या अकॅडमीला 13 वर्ष पूर्ण होते, बरोबर ना सर? 13 वर्षाचं मुलं कोण आहे का इथे? एखादा मुलगा 13 वर्षाचा तू आहेस, उभा राहा थोडासा. तू सांग की तुझ्या 13 वर्षामध्ये तू काय काय केलंस? बर, हा, शिकलास, ओके, बस. आणि कोण आहे 13 वर्षाचा मुलगा एखादा? एनी तू, ठीक आहे. तू सांग तुझं काय काय केलंस, काय काय शिकलास तू? एवढा विश्वास सरांनी माझ्यावर ठेवला की मी ते करून दाखवलं. स्टेटला मेडल मानून नॅशनल पार्टिसिपेट झालो. मी याचा गेम पण बघितला, याबद्दल ह्याला जोरदार टाळ्या वाजवा एकदा. मी गेम सुद्धा बघितला. आणि मुलगा त्याचा पण मी गेम बघितला. त्याचं नाव काय सर? राज पाटीलचा पण मी गेम बदलला, त्याच्याबद्दल सुद्धा टाळ्या वाजवा. मी स्वतः स्पर्धेला जायचो, मी स्वतः गेम बघितलेला आणि आम्हाला गर्व वाटायचा ते खेळत्याला बघून. आणि त्याचबरोबर शिक्षक काय असतोय हे मी स्वतः तिथे बघितलेलं की मोठे सर मागे उभा राहायचे आणि ते बॉक्सिंग खेळणाऱ्यापेक्षा ते जास्त खेळायचे बाहेर. बॉक्सिंग असं मार म्हणून सांगायचे. तर चांगली गोष्ट, असे गुरु भेटणं फार गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, तसे विद्यार्थी घडणं पण गरजेचं आहे. मी आज 13 वर्षाच्या मुलाला विचारण्याचं कारण असं की हिंदवी स्वराज्याची उभारणी कितव्या वर्षी झाली? छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरुवात केली वयाच्या 13व्या वर्षी. वयाच्या 13व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि सुरुवात केली. बाळ तू पण बस. हिंदवी स्वराज्याची सुरुवात केली ही फार मोठी गोष्ट आहे बाळांनो. आणि तुम्ही आज तुमच्या अकॅडमीत 13 वर्ष पूर्ण होत्यात. तुम्ही काय करायला पाहिजे? एका सरदाराचा मुलगा, पुणे आणि सुप्याची सुभेदार त्या व्यक्तीला होती. मग त्या मुलाला सर्व सुखसोयी मिळत होत्या, तरी सुद्धा हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा निर्णय घेतला. आणि सर मगाशी म्हणले की आम्ही स्ट्रगल भरपूर केलं, पहिल्यापासून आम्ही स्ट्रगल केलं असं म्हणले सर. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला तोरणा किल्ला घेतला त्यावेळी त्यांच्याजवळ 50 मावळे नव्हते. 50 आणि 50 मावळे घेऊन तोरणा किल्ल्यावर आक्रमण केलं आणि 13व्या वर्षी तोरणा किल्ला घेतला. त्यावेळी आदिलशाहला ही बातमी कळाली आणि आदिलशाह दरबारात हसला कि म्हणला शाहजी राजे के बेटे ने तोरणा किल्ला ले लिया तो क्या हुआ? एक खंडर जैसा किल्ला है और छोटा बच्चा है, 50 फौज आके खंडर जैसा किल्ला ले लिया तो लेने दो बोला. आदिलशाह हसला आणि आदिलशाह हसला आणि तिथून पुढे 20 वर्षानं हिंदवी स्वराज्यात 360 किल्ले झाले आणि आदिलशाहीचा समूळ विनाश केला छत्रपती शिवाजी महाराजांनी. सुरुवात छोट्यातच होते कुठल्याही गोष्टीची. हे कसं शक्य झालं? काय केलं? आता एका पालकाने सांगितलं की मी माझ्या मुलाच्या परफॉर्मन्सवर फार समाधानी आहे, आमच्या अपेक्षेपेक्षा मोठं काम केलंय. हे थोडस माझ्या मते थोडस चुकतंय. कधीही आपल्यावर समाधानी कधीही राहायचं नाही. जर तुम्ही स्वतःवर कधी समाधानी राहिला तिथून पुढे तुमचं आयुष्य रिटर्न झाला, यू टर्न झाला तुमच्या लाईफचा. मी मिलिटरीत 18 वर्ष नोकरी केली आणि ही नोकरी केल्यानंतर हे सतीश सर आहेत, ही मोठे सर आहेत, हे माझ्यापेक्षा एमपीएला सिनियर आहेत. मग माझं नाव ज्यावेळी मी एमपीएला लागलं तेव्हा सतीश सरांनी मला फोन केला की सणगार सर तुमचं नाव लागलं एमपीएला, असं असं मला सांगितलं, व्यवस्थित आहे तिकडे या तुम्ही असं सांगितलं. आणि मी म्हणजे माझ्या आयुष्यातलं बरेच वर्ष, आता मी जवळ 7वे पोस्ट ग्रॅज्युएशन चालू आहे, 7 पोस्ट ग्रॅज्युएशन. आता सुद्धा परीक्षा आहे माझी 27 तारखेला. मी ऍडमिशन घेत राहतोय आणि शिकत राहतोय. हे का? हे मज्जेसाठी नाही,
हे गरज आहे आज. आज प्रत्येक मुलाला आम्ही हे सांगतो की बाळांनो, जीवनामध्ये काहीतरी करायला पाहिजे. जर तुमचे पालक तुमच्या समाधानी असतील तर तुम्ही समाधानी तुमच्या नसला पाहिजे. डेली तुम्ही काही नाही काही वेगळं शिकला पाहिजे. तुमचं किती कौतुक झालं तर तुमचं टार्गेट मोठं पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी 36 वर्ष राज्य केलं आणि 36 वर्ष राज्य केल्यावर स्वतःला कुठला ताजमहाल बांधला नाही. राजांचा कुठला ताजमहाल आहे? अशी एखादी वास्तू आहे का छत्रपती शिवाजी महाराजांची की जी पर्यटन स्थळ म्हणजे ताजमहालासारखं आहे, सुंदर आहे म्हणून कोण बघायला येते का? एकही किल्ला त्यांचा असा नाही आहे. का नाही आहे? कारण त्यांनी परकीय शत्रूशी सदैव प्रतिकार केला. एक दिवस सुद्धा सुखाची झोप कधी घेतली नाही त्या राजांनी. आणि म्हणून त्या राजाचं नाव इतिहासामध्ये अमर आहे. 107 वर्ष जगला औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य फक्त 49 वर्षाचं. औरंगजेबाचं नाव किती वेळा घेतलं जातं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव किती वेळा घेतलं जातं, किती देशात घेतलं जातं, कधी विचार करा. 288 देशामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव इज्जतीने घेतलं जातं. का? कारण टार्गेट परमनंटली त्यांच्या फिक्स डोक्यामध्ये होतं. ज्यावेळी 10 नोव्हेंबर 1659 ला दुपारी 2:05 अफजल खानाला मारलं. मग अफजल खानाला मारलं त्यावेळी काय केलं? संभाजी कावजी कोंढाळकर मागे उभा होता. त्यानं अफजल खानाची मान तोडली, मान घेऊन आला प्रतापगडावर आणि जिजाबाई साहेबांना राजगडावरती मान दाखवण्यात आली. ते मुंडकं मग पुण्यात आलं, सगळं झालं, हे झालं. मग आज एका शत्रूला मारले, मग राजाने काय करायला पाहिजे? मी जास्त आज जात नाही, मी तुम्हाला महत्वाचे पॉईंट सांगणार आहे. राजाने काय करायला पाहिजे? आराम करायला पाहिजे. अफजल खानासारख्या मोठ्या शत्रूला मारलंय, आराम करायला पाहिजे ना? नाही. त्या दिवशी राजे तिथून बाहेर पडले आणि 18व्या दिवशी म्हणजे 28 नोव्हेंबर 1659 ला छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरती आले आणि मशालीच्या उजेडामध्ये पूर्ण पन्हाळगड त्यांनी फिरून काढला. म्हणून 28 नोव्हेंबर पन्हाळगडावरती शिवपदच परिषद साजरा केला जातो. आणि आज तुम्ही मला सांगितलं पन्हाळगडावरती गेलो, इतिहास चांगल्या पद्धतीने ऐकायला मिळाला. तुम्ही फार भाग्यवान आहात. त्या एका जबरदस्त वास्तूमध्ये तुम्ही गेला, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा वास असणारी ती वास्तू आहे. मी त्या वास्तूमध्ये सदैव जात असतो, त्या किल्ल्यावरती सदैव जातो आणि तिथे गेले की मला एक वेगळी ऊर्जा मिळते. अशा माझ्या जवळजवळ 250 कविता मी तयार केलेल्या आहेत. मी स्वतः कविता लिहिलेल्या आहेत. त्यातील एक कविता अशी आहे की तानाजी बाजी संताजी धनाजी औरंग का घमन तोड़ा था तुमने, तुम तो मराठे गले का हार है, सह्याद्री में तुम्हारा शौर्य अमर है, सह्याद्री को कान लगाओगे तो सह्याद्री शौर्य बताएगा और हर किले पर घूमोगे तो मराठों की ताकत दिखलाएगा. मराठे ऐसे सच्चे थे, अपने राजा के प्रति खड़े थे, अपनी जान की बाजी लगा के भी छत्रपति शिवाजी का सर झुकने नहीं दिए थे और आगरा से औरंग की कैसे छत्रपति शिवाजी वापस आए थे. तब औरंग शहंशाह बनने के लिए तरसा था, लेकिन हमारे राजा ने उसका घमंड तोड़ा था और आखिर में इसी मिट्टी में मराठों ने औरंग को गाड़ा था. आखिर में इसी मिट्टी में मराठों ने औरंग को गाड़ा था. ही कविता किल्ले पन्हाळगडावरती गेल्यानंतर एका अर्धचंद्राकृती बुरुज आहे, त्या बुरुजावरती बसल्यावर मला सुचली. मी रोज जातो तिथं आणि रोज तिथं मी थांबतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सानिध्यात असल्याचं करतो. याचा अर्थ तुम्ही म्हणाल कलियुग आहे, हे काय सांगायला लागल्यात, ते असं कसं काय शक्य आहे? शक्य आहे. जर आज या मोठ्या अकॅडमीमध्ये खाली बसणारा विद्यार्थी एखादा राष्ट्रपती भवन मध्ये जाऊन सुवर्ण अक्षरामध्ये तिथं अर्जुन अवॉर्ड घेऊ शकतो, अर्जुन अवॉर्ड घेऊ शकतो. ह्यासाठी नासावून यायची गरज नाही किंवा वरून खाली यायची गरज नाही किंवा ब्रह्मास तुमच्या डोक्यावर काही हे करायची गरज नाही. फक्त तुम्ही गुरुचा आदर केला पाहिजे आणि तुमच्या कामामध्ये परसिव्हरन्स पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे. तुम्ही डेली तुम्ही रुटीनवर केलं पाहिजे. जे शिक्षक सांगतात तेच ऐकलं पाहिजे. तुमच्या मोबाईलचा स्क्रीन टाइम हा फक्त 30 मिनिटचाच पाहिजे. 30 मिनिटाच्या वर तुम्ही मोबाईल कधीही बघितला नाही पाहिजे. तुम्ही म्हणा सनकरचं काय सांगता, हे खरं आहे का? असं शक्य आहे का 30 मिनिटाच्या वर नाही बघायचो? शक्य आहे, हे होऊ शकते. जर तुम्ही असं केलं तर या जगातला सर्वश्रेष्ठ व्यक्ती तुम्ही बनू शकता. या जगात आनंद कुठला आहे माहिती आहे बाळांनो? तुमच्या अकाउंटवर किती बॅलन्स आहे ह्याच्यावर तुमचा आनंद फिक्स होत नाही. तुम्ही राष्ट्रपती भवन मध्ये गेला ना आणि तिथे गेल्यानंतर तिथे राष्ट्रपतीच्या हातून ज्यावेळी प्राइज घेतला ना, त्या दिवशी तुम्हाला असं वाटलं की मी बाहेर आलो, ह्या जगातलं गायब झालो तरी चालतंय, माझं टार्गेट पूर्ण झालं. हे फार मोठं समाधान आहे. मग हे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी काय करावं लागेल?
छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं? ज्यावेळी अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांना मारायला आला आदिलशहाच्या दरबारातून, त्यावेळी आदिलशहाने छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी 70,000ची फौज दिली. आणि 70,000ची फौज घेऊन आल्यानंतर पहिला आला कुठे? तुळजापूरला. मूर्ती बाहेर काढून त्या मूर्तीला भरडलं जात्यात. आणि भरडायला कोण माणसं होती? आतनं बाहेर आणायला आपलीच माणसं होती. आणायला हिंदूच माणसं आपली उचलून मारत घ्या. आणि त्या मूर्तीला तोडलं, हातीच्या पायाखाली दिलं, भरडली. आता कोण देव येते बघायचं आहे मला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे डोळे पाणावले होते, त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ज्यावेळी राणीसाहेब गेल्या, त्यांच्या दरवाजा त्यांचा खटखटला, आवाज केला, राजे दार उघडा. राजाने दार उघडलं नाही. त्यावेळी राणीसाहेबांनी जाऊन जिजाबाई साहेबांना सांगितलं. जिजाबाई साहेब आल्या, म्हणल्या राजे दार उघडा. मग राजाने दार उघडलं तर बघत्यात तर छत्रपती शिवाजी महाराजांचे डोळे लाल झालेले, मोठे झालेले, पाणावलेले. आणि राजे म्हणतो, आईसाहेब मी काय करू? तुम्ही म्हणणार की राजे मृत्यूला भ्यायला असतील, अफजल खानाला भ्यायला असतील. नाही, ते हे म्हणत होते की येताना अफजल खान माझ्या प्रजेचं नुकसान करतोय, आता मी त्यांना वाचवू शकत नाही, तर मी काय करू? त्यावेळी जिजाबाई साहेबांनी एकच सांगितलं की राजे, जर लढाई करत असताना जर अफजल खानानं तुम्हाला मारलं, शहीद झाला तरी चालतंय, माझा मुलगा लढाई करताना मेला म्हणून समजेल आणि मी आनंदानं माझं राज्य परत होतं चालू ठेवीन म्हणल्या. तुम्ही भिवू नका म्हणल्या. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला गुप्तहेर पाठवला. राजा कसा पाहिजे? प्लॅन पाहिजे. बॉक्सिंग तुम्ही खेळत असताना तुमच्याला प्लॅन पाहिजे. जर अशी बॉक्सिंग मारलं तर असं परत पंच मारायचं आहे, ह्याचा प्लॅन पाहिजे. किंवा एखाद्या शत्रूवर तुटून पडायचं आहे, हा प्लॅन पाहिजे. जर हा प्लॅन असेल तर यू आर सक्सेस युअर लाईफ. तुम्ही तुमच्या जीवनात कायम सक्सेस आहे. प्लॅन नसेल तर तुम्ही सक्सेस नाही. मग छत्रपती शिवाजी महाराज प्लॅन काय केला? आपला गुप्तहेर पाठवला अफजल खानाच्या टोळीत. आणि त्या टोळीत गेल्यानंतर काय केलं? अफजल खान कापडं वाळत होती, त्यातलं एक अफजल खान जो झबला घालतोय तो याला उचलून आणला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर एक सैनिक होता, त्याचं नाव होतं संभाजी गावजी कोंढाळकर. तो अफजल खानासारखा 7 फूट उंचीचा होता. त्याला तो झबला घातला. आणि राजाने कसं पोट फाडायचं हे 7 दिवस प्रॅक्टिस चालू होतं राजांचं. अफजल खान कसा मारायचा हे छत्रपती शिवाजी महाराज 7 दिवस अगोदर प्लॅन करत होते. त्याला झबला घालून कसं हे करायचं. आणि मग राजे तयारीने तिथे गेले. वेळ ठरली 10 नोव्हेंबर दुपारी 2 वाजता. ज्यावेळी दोघांची मुलाखत झाली त्यावेळी अफजल खानाचं पोट फाडलंय, तुम्हाला माहित आहे. मग तिथून पुढे राजे परत तयार झाले. परत राजे पन्हाळगडावर आले. आणि पन्हाळगडावरती राजे आल्यानंतर राजे पन्हाळगडावर परत ते राजापूरला गेले. राजापूर परत रायगडला गेले. आदिलशाहीमध्ये पूर्ण खळबळ माजली की छत्रपती शिवाजी महाराज मारलं पाहिजे. आता छत्रपती शिवाजी महाराज काय करायला पाहिजे? आदिलशाही फरमान काय करायला माहितीये का? अफजल खानाला जर शिवाजी महाराज मारू शकतोय तर छत्रपती शिवाजी महाराज आदिलशाही सपवू शकतोय. त्यामुळं आता कसल्याही परिस्थितीत जो छत्रपती शिवाजी महाराज सपवल त्याला अर्ध्या आदिलशाही द्यायचं फरमान काढलं. आणि सिद्धी जोहर आणि सिद्धी मसूद हे 2 सरदार तिथनं बाहेर पडलेत परत 80,000ची फौज घेऊन. महाराज मिरजेत होते. आणि महाराज मिरजेत असताना महाराजांना खबर आली की राजे परत आदिलशाही मधनं सिद्धी मसूद सिद्धी जोहर आपल्यावर यायला आले. आता करायचं काय? तर रायगड असा किल्ला आहे की त्या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज गेले असते आणि त्या किल्ल्यावरती रसद जर व्यवस्थित असेल म्हणजे अन्नधान्य जर व्यवस्थित असेल तर तो किल्ला जगाशी लढू शकतो असं इंग्रजी लेखकाने लिहून ठेवलंय पुस्तकामध्ये. राजाने रायगडला जायला पाहिजे तो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी. नाही, राजाने विचार केला जर मी रायगडला गेलो परत आदिलशाहीची फौज आपल्या स्वराज्यात आत घुसणार आणि आमच्या प्रजेचं नुकसान करणार. त्या फौजेला बेसीवर रोखलं पाहिजे. त्यासाठी पन्हाळगडाची निवड केली. आणि गडकऱ्याला विचारलं की गडावर शिबंदी किती आहे, म्हणजे अन्नधान्य किती आहे. तर गडकऱ्याने सांगितलं की 5,000 सैनिक 1 वर्ष अन्न खातील एवढं अन्न शिल्लक आहे पन्हाळगडावरती. राजे तुम्ही या. राजे 2 मार्च 1660 ला गडावरती आलेत आणि 2 मार्चला पन्हाळगडावरती वेढा पडला. आणि त्यांचा प्रतिकृती ते असणार नेताजी पालकरला सांगितलं होतं 5,000ची फौज देऊन की नेताजी तुम्ही वेढा बाहेरनं फोडायचा. पण सिद्धी मसूद आणि सिद्धी जोहर एवढे तेज होते की त्यांनी निर्णय घेतला की 50,000ची फौज ही वेढ्याला लावायची आणि 20,000ची फौज बाहेरून येणारे आक्रमण ते थांबवायचं ठेवायची. त्यामुळे नेताजी पालकरनं भरपूर वेळा वेढा फोडण्याचा प्रयत्न केला पण नेताजी पालकरला यश आलं नाही. मग नेताजी पालकरनं दुसरा फॉर्म्युला चालू केला की त्यानं आदिलशाही लुटायचं चालू केलं आणि तो बेंगलोर पर्यंत लुटत गेला. त्याच्या लक्षात नाही की मागे महाराज अडकल्यात.
आणि गडावरती महाराज अडकले 4.5 महिने. आपल्या आईला एकदा प्रश्न विचारा की जर मी 15 दिवस बिन सांगता बाहेर गेलो तर तुझी परिस्थिती काय होईल. तुमच्या आईला विचारा, आई काय सांगते बघा. ती दुसऱ्या दिवशी डोकं आपटून घ्यायला सुरुवात करेल. 15व्या दिवशी तर ती सपून जाईल. आता बघा कधी तर. मग छत्रपती शिवाजी महाराजांची आई राजगडावर होती त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज वेड्यात अडकले होते. त्या बाईची परिस्थिती काय झाली असेल. तर त्या बाईनं स्वतः छत्रपती शिवाजी महाराज आईनं हिंदवी स्वराज्य होतं तसं व्यवस्थित चालवण्याचं कार्य केलं. त्यामध्ये सुद्धा 2-3 किल्ले घेतले होते जिजाबाई साहेबांनी. मग आताच्या पालकांनी किंवा आयांनी काय काम करायला पाहिजे तर जिजाबाई वाचायला पाहिजे. ज्यावेळी तुम्ही जिजाबाई वाचशील तेव्हा तुम्हाला समजेल की तुमचं जीवन काय आहे, तुम्ही काय करायला पाहिजे. आपली मुलं समजा बाहेर गेले तर तुम्ही तुमच्या मुलावर किती विश्वास ठेवला पाहिजे. तुमच्या मुलांना तुम्ही मोबाईल किती वेळ दिला पाहिजे. जर तुम्ही मोबाईल त्याला व्यवस्थित नाही, जर 2 मुस्काडीत लावल्या मुलाला तर चालतंय. तुम्ही हे करायला पाहिजे. जर तुम्ही हे केलं तर तुम्ही खऱ्या आईचं काम करताय. तुम्ही म्हणा माझ्या मुलाला मारायचं नाही, माझ्या मुलाला त्रास नाही झाला पाहिजे, बिलकुल नाही झाला पाहिजे. जिथं चुकल तिथे थप्पड मारली पाहिजे. आणि जर तुम्ही हे केलं तर तुम्ही नक्कीच तुमच्या मुलांचं करिअर भविष्य तुम्ही चांगलं करताय. कारण आपली मुलं कधी आपल्यापेक्षा उच्च स्थानी गेली तर आपल्या आई वडिलांना सगळ्यात मोठा आनंद होतो. त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज अडकले त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात शिवाकाशी तयार झाला आणि शिवाकाशीत जायला जेव्हा निघाला तेव्हा शिवाकाशी त्याला सांगितलं राजाने की तू तुझ्या आईला त्याला भेटून ये. मग शिवाकाशी आईला भेटायला गेला तो आईला म्हणला आई मी छत्रपती शिवाजी महाराज होऊन आज सिद्धी मसूदला भेटायला जाणार आहे, काय करू जाऊ का. आई म्हणजे जा. पण अगं मी तिथं गेलो तर मी मरू शकतोय. काय ना म्हणजे मर म्हणली, काय अडचण नाही. मग म्हणे मी मेल्या माझं दुसरं पोर जिवंत आहे, छत्रपती शिवाजी महाराज जिवंत आहे म्हणली ती आहे. मला ते पोर आहे माझं म्हणले ते जिवंत आहे. तर ते तेवढं झालं आणि त्यानंतर ती शिवाकाशीत परत आला गडावरती. आणि 12 जुलैला दोघांनी शरण जायचा निर्णय घेतला होता. त्या दोघांनी राजांनी पण शिवाकाशीदान पण ड्रेस घातला छत्रपतींचा. आणि ज्यावेळी तो निघाला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी पालखी थांबवली आणि शिवाकाशीला विचारला अरे शिवा आईला भेटलं तर आईला काय सांगितलंस. तर शिवाकाशीत म्हणला आईला मी एवढं सांगितलं आई मी शिवाजी महाराजांना भेटायला जाणार आहे आणि भेटताना जर मला काही बरं वाईट झालं तर मी छत्रपती शिवाजी महाराज जर मी जिवंत असलो तर छत्रपती शिवाजी महाराज घेऊन तुला मी भेटायला येणार एवढं मी आईला सांगितलं. आणि मी जर मेलो तर मी काही येऊ शकत नाही मी सांगितलं. शिवाजी महाराजांनी मिठी मारली. शिवाकाशीत आला. शिवाकाशीत बाहेर गेला आणि माले नावाचं गाव आहे पन्हाळगडाच्या पायथ्याला तिथं जाऊन त्यांची भेट झाली. तिथे गेल्यावर फाजल खाननं ओळखलं शिवाकाशीत हा दुसरा कोणतरी आहे. आणि शिवाकाशीदान त्यावेळी तलवार काढायला प्रयत्न केला त्यावेळी शिवाकाशीदाला मारलं. ज्यावेळी इकडे बोरफाळकडची जी फौज होती बोरफाळ साईडला लागलेली ती फौज सगळी शिवाजी महाराज बघण्यासाठी इकडे आली. वेढा ढिल्ला पडला. तेवढ्यात छत्रपती शिवाजी महाराज राजदिंडीतून विशाळगडला रवाना झाले निघालेत. मग राजा तिथून बाहेर पडलेत. तिथून राजापूरला गेलेत. तिथं राजापुरांची वखार हे केली. परत रायगडला गेले. परत राजाने काय करायला पाहिजे मी वाचलो म्हणून ना. परत 6 महिन्यांनी छत्रपती शिवाजी महाराज परत पन्हाळगडावर आले आणि नेबापुरा शिवकाशीच्या आईला भेटायला घरापाशी गेलेत. राजा कसा असला पाहिजे काय करायचं. एक सैनिक मेला त्यांच्यासाठी मोठ्या प्रजेचा 1 लाखाची फौज त्यांच्याकडे असताना पण छत्रपती शिवाजी महाराज रायगडवरनं परत येऊन नेबापुरा शिवकाशीच्या दारात जाऊन आईला म्हणले मी तुझा मुलगा जिवंत आहे. त्या आई म्हणजे माझं खरंच पोर जिवंत आहे म्हणले. मग ती गळ्यात पडून रडायला लागली. हे असा राजा पाहिजे असं कार्य पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज होणं कठीण आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यांच्या फुटप्रिंटवर चालणं हे आपण करू शकतो आपण. मग हे करायसाठी आपण काय केलं पाहिजे. आपण व्यसन केलं पाहिजे का. राजांना पूर्ण वेळ हे करत होते त्यांना व्यसन करायला पाहिजे का नाही. तुम्ही कधीही व्यसनाच्या जवळ गेला नाही पाहिजे. तुम्हाला कोण मित्र जर तुम्हाला व्यसन कर म्हणत असेल तुम्ही केलं नाही पाहिजे. मोबाईल रात्री 9ला तुमचा स्विच ऑफ झाला पाहिजे. तुम्ही कधीही मोबाईलचा वापर केला नाही पाहिजे. हे सांगण्याचं कारण काय ही गरज आहे आज. तुम्ही त्यानंतर तुम्ही गुरुचा आदर केला पाहिजे. एखाद्या व्यक्तीचं 10 मिनिटाचं सानिध्य सुद्धा आयुष्याचं कल्याण करू शकतं बाळानो. मी तुम्हाला हे खरं सांगतोय. माझ्या इंस्टाग्राम पेजवर मी एक छोटासा व्हिडिओ टाकला 1 मिनिटाचा. माझ्या चॅनलवर सरांनी बघितला असेल. एक म्हातारा माणूस कर्मवीर भाऊराव पाटलांचा सारखा दिसणारा तो माणूस पन्हाळगडावरती आला होता पंढरपूरवरून चालत. म्हातारा माणूस अंगात फाटकी कापडे मळका शर्ट मळक धोतर ते हा 2 बॅगा मागा अडकलेल्या वायरीने पिशवी बांधलेली. मग तो गडावर मी ओळखलं हा माणूस काय मोठा आहे. मी त्याला गडावरती बोलवून घेतलं. परवाची गोष्ट 4-5 दिवसापूर्वीची.
त्यांना माझ्याजवळ बसवलं, त्यांच्याकडे सगळं ऐकलं, तर त्या माणसानं जीवनाची परिभाषा मला सांगितली कसं जीवन जगायचं हे त्या माणसानं सांगितलं 75 वर्षाच्या. आणि ते आयुष्याला वेगळीच कलाटणी देणारं ठरलं मला तसं वाटतंय ते. त्या माणसाने इंग्लिश वगैरे सगळं मी ऐकलं, सगळ्या गोष्टी त्यांच्यानं ऐकल्या. फार मोठी गोष्ट आहे ती. त्यामुळे म्हाताऱ्या माणसाचं किंवा वरिष्ठांचा तुम्ही आदर केला पाहिजे का, तर केला पाहिजे. तुम्ही एखाद्या वेळी नॅशनलचं गोल्ड मेडल जिंकलं, इंटरनॅशनलचं गोल्ड मेडल जिंकलं, तुम्हाला वाचणार मी लय मोठा झालो, आता काय कुणाला मोठे सरांनी विचारायची गरज आहे का? नाही, विचारायची गरज आहे. आणि जर तुम्ही विचारलं नाही, एक लक्षात ठेवा जीवनात की तुम्ही जर किती मोठं झाला तर मागच्या माणसाने जर तुम्ही विसरायला सुरू केलं तर लक्षात ठेवायचं तुमच्या आयुष्यात सदैव दुःख आहे. ह्याचं कारण असं आहे की रेमंडचा मालक आता एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहतोय. एक काळ असा होता की तो भारतातला सगळ्यात श्रीमंत व्यक्तीमध्ये होता आणि आज साध्या घरात राहतोय, कारण त्यांच्या पाठीमागं कोणी नाही. काही निर्णय त्यांनी चुकीचे घेतले आणि आयुष्य म्हातारपणात नरकाची यातना भोगतायत. जीवनामध्ये समाधान राहायचं असेल तर सर्वांच्या बरोबर आई वडिलांचा तुम्ही आदर केलाच पाहिजे. तुम्ही आई वडिलांच्या रोज पाया पडलंच पाहिजे. मी जर एखाद्या एक्झामला गेलो, पुण्यात एक्झाम असली, मी वारण्यात राहिलो तर घरी जाऊन मला आईच्या पाया पडायला लागते. नाही पडलं आई शिवाय देते मला, आता सुद्धा रोज शिवाय देते मला पाया पडलं की, तरी सुद्धा मी पाया पडतो आणि जातो. मी तलाठीची एक्झाम पास झालो, फॉरेस्टची पास झालो, आता मंत्रालय क्लर्कची परवाची रिजल्ट ती पण पास झालो. अशा भरपूर एक्झाम मी पास झालो. पोलीस कॉन्स्टेबल झालो होतो 2018ला, ती नोकरी केली नाही. आता विवेकानंद प्राध्यापक आहे, यांना सांगतो काय माझी परिस्थिती आहे ते. हे कसं झालं? तुमचं कर्म जरी असलं तर तुमच्या पाठीमागे आशीर्वाद पाहिजे. तुम्ही कितीही बॉक्सिंग चांगली करत असलाल पण तुमच्या पाठीमागे मोटिवेट करणारा माणूस पाहिजे. आणि जर तुम्ही मोटिवेट असाल तर तुम्ही जग जिंकू शकताय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे मोटिवेट करणारी माणसं होती. अरे तुम्हाला एक गोष्ट माहित पाहिजे, ज्यावेळी आदिलशाहीमध्ये नोकर असताना कोण? शहाजीराजे भोसले, छत्रपती शिवाजी महाराज वडील हे नोकर होते आदिलशाहीमध्ये. त्यांना जरी सरदारांचा दर्जा असला, राजाचा दर्जा असला, तरी आदिलशाहीमध्ये वर्कर होते, कामगार होते. नोकरांची नोकर व्हायचं नाही, तुम्ही मालक व्हायची. आता ह्या 19व्या शतकात नाही चाललेलं. ती सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या शतकात केलेली आहे. आपल्या वडिलांपासून वडील त्यांचे नोकर होते, स्वतःचं राज्य पाहिजे हे छत्रपती शिवाजी महाराज कन्सेप्ट त्यावेळी होता. आणि पुण्याची सुपेची सुभेदारी असताना सुद्धा त्यांनी तोरणा किल्ला घेतला, 360 किल्ले घेतले. अरे आपल्या आयुष्यामध्ये जीवनात येऊन एखादं घर बांधताना अडचण होते. 36 वर्षामध्ये 360 किल्ले घेणे म्हणजे महिन्याला 1 किल्ला घेणे. आयुष्यात आपण एवढे घर बांधू शकतो का? यू कॅन चेक. तुम्ही प्रश्न विचारा स्वतःला. पूर्ण 36 वर्षाच्या कालखंडामध्ये एखादा व्यक्ती मरेपर्यंत एखादं दुसरं घर बांधलं की आम्ही म्हणतो आमच्या जीवनात भरपूर काही केलं, मी घर बांधलं. पण त्या राजानं 360 किल्ले घेतले. कसे घेतले? अरे एक छोटीशी गोष्ट सांगतो. पन्हाळगड हा प्रतापराव गुजराणी घेतला आणि प्रतापराव गुजराणी पन्हाळगड घेतला म्हणून आपल्या सरदाराला सांगितलं अरे जा ही खबर राजाला द्यायची आहे. प्रतापराव गुजराणी सैनिकांना घोडं घेतलं आणि घोड्यावरती बसला. बसलेल्या घोड्याला एवढी ऊर्जा आली होती, घोडा तर मध्ये थांबत नव्हता रायगड पर्यंत. आणि जो मावळा बसला तो म्हणला किती पळतोय बघूया, मी हे खाली उतरणारच नाही. तो घोडा रायगड पर्यंत पळत गेला. हे बाबासाहेब पुरंदरेचं वाक्य आहे, हे त्यांच्या तोंडून आलेलं वाक्य आहे. रायगड पर्यंत घोडा थांबला नाही. रायगडच्या पायरीपाशी घोडा गेला तर घोड्याने काय केलं माहितीये का? पायऱ्या चढाई सुरू केली. पायऱ्या चढाई सुरू केल्यानंतर राजांच्या दरबारात गेला घोडा. राजे तिथे नव्हते, राजे महालात बसलेले, तर ते घोडं महालात त्यांच्या आत घुसलं. घोडं ज्यावेळी घोडा आत घुसलं तर राजाने ओळखलं काय ते शुभ समाचार आहे. राजाने साखरेचं तबक घेतलं, साखर हातात घेतली, मावळा हात आला आणि त्याला विचारलं घोडा ज्या आरती एवढ्या आत येतोय त्या आरती काय ते शुभ समाचार आहे, पन्हाळा घेतला का? तर मावळ्यांचा पन्हाळा घेतला. त्या क्षणी त्या मावळ्यांच्या तोंडात राजाने घेतली साखर 5 बोटं त्या तोंडात घातली मावळ्याच्या. तो मावळा किती भाग्यवान, तो घोडा किती भाग्यवान. आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय? छत्रपती शिवाजी महाराज हे मराठ्यांना मिळालं वरदान आहे. जसं पाण्याशिवाय आणि ऑक्सिजन शिवाय जगू शकत नाही, तसं छत्रपती शिवाजी महाराज हे ह्या धर्तीवरचं ऑक्सिजन आहे आणि छत्रपती संभाजी महाराज हे या धर्तीवरचं पाणी आहे. ही दोन जर नसतील तर आपल्या जगण्याला काही अर्थ नसता. मित्रांनो हे लक्षात ठेवा. ही वस्तुस्थिती आहे, ही खरं आहे. मग घोड्याची जर एवढी ऊर्जा येत असेल राजाला भेटण्याची तर राजे किती श्रेष्ठ असतील. मग आज मुलांनी काय केलं पाहिजे? महाराजांचं काय तुम्ही घेतलं पाहिजे? महाराजांनी काय केलं? अफजल खान आला म्हणून त्यांनी काय केलं? रडत बसले का?
दुसरी लोक म्हणत होती राजांना प्रतापगडावर की मी जातो मला तुमच्याबद्दल मी मरतो. नाही म्हणले मला जायला पाहिजे आणि गेलेत, कारवाई करून परत आलेत. असे भरपूर लोकांना ते हे केलं. पन्हाळगडावचा वेढा फोडला, 70,000च्या फौजमध्ये राजा सुटला, रायगडावर गेला, आईच्या पाया पडला, आई मी आलो. काय करायला पाहिजे राजाने पन्हाळगडावर सुटल्यावर? आराम करायला पाहिजे, कारण 4.5 महिने एकाच किल्ल्यावर माणूस अडकून होता. तिथे 70,000 फौजमध्ये सुटला आणि 1 लाखाच्या फौजमध्ये पुण्यात घुसला आणि शाही ठिकाणाची बोटे तोडून परत रिटर्न बॅक फ्रॉम रायगड. कसं काय? ही कुठली ऊर्जा? हे कसं केलं पाहिजे? मग तुम्ही जर नॅशनल स्टेटला मेडल घेतलं तर तुम्ही काय करायला पाहिजे? येऊन मोठ्या सगळे पाया पडायला पाहिजे. ते मेडल घेतलं म्हणून प्रत्येकाला दाखवत फिरलं पाहिजे आणि संध्याकाळी उद्या सकाळी 9 वाजता उठलं पाहिजे. नाही, जर तुम्ही 5 ला उठत असाल तर परत तुम्ही 4 ला उठायला सुरुवात केली पाहिजे. जर 4 ला उठत असाल तर 3 ला उठायला सुरुवात केली पाहिजे. अरे मी पैलवानांचा इतिहास सांगतो युट्यूब चॅनलवर. हरिश्चंद्र बिराजदार, गणपती आंधळकर ही हिंद केसरी कशी झाली? 3,000 बैठका आणि 3,000 दंड दिवस उगवायच्या अगोदर ती मारत होती. मग उठायची कितीला? रात्री 2 ला उठायची आणि 2 ते सकाळी 6 पर्यंत 4 तास दंडन बैठका मारायची. कुठं माहितीये का? कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनवर लाईट नसायची, त्या रेल्वे स्टेशनवर दंड बैठका त्यांनी मारायच्या आणि ती माणसं हिंद केसरी झाली. त्यांचं इतिहासामध्ये नाव अमर आहे. अर्जुन अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. ह्या जगात काय मिळवायचं आहे? आपण जगू शकतोय. तुमच्या आई वडिलांच्या पैशावरती, तुमच्या गरिबीवरती. जर आपण पूर्ण गरीब असलो तर भिकारी सुद्धा भीक मागून जगतोय. आपण तसं जगू शकतोय, पण आपल्याला तसं जगायचं नाही. आपण आधी जगायचं आहे सन्मानानं, स्वाभिमानानं. मग स्वाभिमानानं जगायचं काय करायला पाहिजे? कुरकुरे खाल्ले पाहिजेत ना? का खाल्ले पाहिजेत? कारण का कुरकुरे खाल्ले की पोट लगेच भरतं आणि पोट भरलं की परत तुम्हाला भूक लागत नाही. त्यामुळे तुमचा मोबाईलचा जर पबजी वगैरे गेम असेल तुमचा काय तर थांबत नाही तुमचा. बरोबर ना बाळानो? येस या नो? येस या नो? येस म्हणतोय. आफ्टर 13 इयर्स म्हणजे 13 वर्षापेक्षा मोठा मुलगा आहे तो येस म्हणतोय, बाकी काय बोलत नाही. तर तुम्ही बिलकुल कुरकुरेला टच केलं नाही पाहिजे, खाल्लं नाही पाहिजे. कधी बघा बाळानो, भारतात कोरोना कोणी पाठवला? चायनानं पाठवला. आणि कोरोनाचं औषध कोणी पाठवलं? चायनानंच पाठवलं. म्हणजे रोग सोडायचा पण आणि बरा करायचं औषध पण सोडायचं. घ्या तुम्ही बरं व्हा, यानं बरं होतंय. आणि आपण ते खायचं आणि आता आपल्याला छोटे छोटे प्रॉब्लेम चालू झाले. म्हणजे माणसाला सपवायचं असेल, मॅन्युफॅक्चरिंग मोबाईलचं कुठं होत आहे? चायनामध्ये होत आहे. मोठे मोठे जे गेम आहेत ते कुणी सुरू केल्यात? चायनाने केल्यात. आणि खेळतोय कोण? भारत. चायनात गेम खेळत नाही, बंदी आहे चायनात गेम खेळायला. हे फक्त भारतातच आहे गेम खेळायचं, हे पबजी वगैरे. तुम्ही काय केलं पाहिजे? तुम्ही कधी गेम खेळत असाल तर तुम्ही आज तुमच्या मोबाईल मधला गेम डिलीट करा. आणि दुसरी गोष्ट, आज घरात गेल्यानंतर एखादी वही असेल तुमची स्वतःची, त्या वहीच्या फ्रंट पेजवर लिहा की तुम्हाला करिअर कशात करायचं आणि कुठं जायचं. आणि ते जर तुम्ही लिहिलं आणि त्या दिशेने जर तुम्ही वाटचाल केली बाळानो, तर या जगावरती तुम्ही राज्य करणार. जगावरती राज्य करण्यासाठी अंबानी व्हावं लागत नाही, टाटा बिर्ला व्हावं लागत नाही, इलॉन मस्क व्हावं लागत नाही. सॅटिस्फॅक्शन मिळायला पाहिजे. आणि सॅटिस्फॅक्शन कधी मिळतं माहिती आहे का? दुसऱ्या लोकांनी जे वर खुर्ची बसले आहेत ना, ह्यांनी तुमचं कौतुक जर केलं, ते समाधान या जगातलं सर्वात उच्च समाधान आहे. तुमच्या अकाउंटवर बॅलन्स आहे, तुम्ही कार घेऊन पूर्ण चालवलं, 50 जण तुम्हाला शिवाय द्यायला लागल्यात. नो, ते समाधान नाही बाळानो. हे लक्षात ठेवा. आणि जीवनामध्ये मोठं काय ते स्वप्न बघा. आणि मला खात्री आहे की तुम्ही 100% काय ते मोठं करशील. कारण का? पालकांचं विद्यार्थ्यांची जी दशा बघतोय, आणि खेळ सुद्धा मी काही विद्यार्थ्यांना बघितला, त्यावेळी मला समजत नव्हतं की हा अकॅडमीचा विद्यार्थी आहे का कॉलेजचा आहे. पण आज अकॅडमी त्या विद्यार्थ्यांना बघतोय. तर हे करिअर तुमचं येणाऱ्या काळात चांगलं आहे. जीवनामध्ये काय तर टार्गेट ओरिएंट जगा. मी हे ह्यासाठी सांगतो बाळानो, एखादं टार्गेट ओरिएंट जगत असताना अडचणी खूप आहेत. पालकांच्या शिव्या खाव्या लागतात. मी माझ्या बायकोच्या शिव्या खातो. का खातो तुम्हाला मी आता सांगतो. मी रोज पन्हाळगडावर जाऊन बसतो. एकदा एक कविता मला करायची होती राजांच्यावर, आणि पन्हाळगडावर 3 दिवस गेलो.
रात्री 12ला घरी जायचो. तिथं वाघाचा वावर आहे, बिबट्या वगैरे फिरतो. घरी आलो फॅमिली म्हणणार, मेसेज करणार, मी आज गेटचा दरवाजा ओपन करणार नाही, तुम्ही येऊ नका, तुम्ही बाहेर जावा, असे रागावणार मला. मग मी काय करायला पाहिजे होतं? अरे नको, मला लवकर जायला पाहिजे, माझं टार्गेट नसलं पाहिजे माझं ना. तर नाही, मी परत तिसऱ्या दिवशी परत गेलो आणि मला रात्री 11 पर्यंत कविता सुचलीच नाही. आणि म्हणलं आता चला घरला जायचं परत. म्हणलं काही खरं नाही. मी गाडीवर बसायला गेलो आणि अचानक आकाशात चंद्र दिसला आणि मला लगेच अचानक कविता सुचली की अवकाशाला घालून गवसणी, सूर्य गेला असताला सह्याद्रीच्या काळोखात, चंद्राला साथीला शिवरायांचे मावळे आम्ही, नाही झुकणार कुणापुढे, जीवाची बाजी लावून आम्ही जिंकू सारे गडकिल्ले, तानाजी बाजी यसाजी मावळे आम्ही कणखर सारे, त्यांच्या मातीत आमचा जन्म, आम्ही खरंच भाग्यवान सारे, आम्ही शिवरायांचे मर्द मावळे, आम्ही शिवरायांचे मर्द मावळे. ही कविता बायकोच्या शिव्या खाल्ल्यानंतर तिसऱ्या दिवशी सुचली. बरोबर. पण ज्यावेळी फॅमिली बोलते त्यावेळी एखाद्या वेळी ह्या ऐकते ना, त्यावेळी ती खुश होते, तुम्हाला कसं काय सुचतंय. अशा माझ्या 250 कविता आहेत आणि काही प्रेमावर पण आहेत. आणि ज्या प्रेमाच्या कविता बघते त्यावेळी 100% चिडते माझ्यावर. पण जगामध्ये हे क्षणिक आहे रे बाळानो. तुमचं टार्गेट पाहिजे, तुम्ही टार्गेट ओरिएंटेड जगा. जर मी फौजी आहे, मिलिटरी मॅनचा मेंदू हा गुडघ्यात असतो, आमचा मिलिटरी मॅनचा मेंदू हा गुडघ्यात असतो. मला तर म्हणतात की तुझा घोट्यात आहे. मग माझा घोट्यात जर मेंदू असेल तर मी जर 7 पोस्ट ग्रॅज्युएशन करत असेल, मी जर NIS करत असेल, मी MBA करत असेल, मी नॅशनल अवॉर्ड असेल किंवा मी काही गोष्टी करत असेल, मी जर गेम मध्ये एखाद्या कबड्डीमध्ये सर्व्हिसेस खेळलो असेल, नॅशनल खेळलो असेल, तर मी 100% जर माझा घोट्यात असेल तर तुमचा जर मेंदू डोक्यात असेल तर तुम्ही कुठे जायला पाहिजे? तुम्ही कुठे जायला पाहिजे? यू कॅन चेक. आणि जर तुम्ही तसंच चेक केलं की मी स्वतः काय करू शकतोय, लहान मुलानं ह्या मुलगीनं विचार नाही करायचा की बाबा माझं वजन कमी आहे, मी कुठे होणार. तुम्ही छोटं जर गटामध्ये 52 किलो मध्ये जर मेडल आणलं तर तुला नोकरी भेटणार. तू राष्ट्रपती भवन मध्ये जाणार 52व्या वजन गटात असलीस तरी. आणि 68 किलो वजन गटामध्ये जर खेळला तिथं जर गोल्ड आणलं, ऑलिम्पिक मध्ये गेला तिथं गोल्ड आणलं, तुला अर्जुन अवॉर्ड भेटणार, राष्ट्रपती भवन मध्ये तू जाणार. आणि त्या दिवशी तुमच्या आई वडिलांना प्रश्न विचारा की तुमच्या आयुष्याचं सगळ्यात मोठं सुख काय, तर ते म्हणाले माझ्या आयुष्याचं सगळ्यात मोठं सुख काय की मी माझी पोरगी राष्ट्रपती भवन मध्ये गेली. अरे राष्ट्रपती भवन मध्ये चहाचा कप आणि चहाची बशी, तुम्हाला चहा येतो आणि चहाच्या कपावरती सोन्याचा अशोक स्तंभ असतो. राष्ट्रपती भवन मध्ये चहाच्या कपावरती सोन्याचा अशोक स्तंभ असतो. तर मिलिटरीत आम्ही असतात आणि आम्ही मिलिटरी मॅन, आमची मळलेली कापडं, आम्ही फक्त गेलो, आमचं आय कार्ड दाखवलं, आमचा एक साहेब आत होता, पटकन माणूस एक आला, आम्हाला घेऊन आत राष्ट्रपती भवन मध्ये गेला. त्या तिथं जिथं पूर्ण फंक्शन होतंय तिथं आम्हाला बसवलं, चहाचा कप आला, त्यावेळी अशोक स्तंभ बघितला, त्यावेळी वाटलं खरंच मिलिटरीत भरती होऊन आता जरी शहीद झालं तरी चालतंय असं वाटलं मला त्या दिवशी. हे जगातलं सगळ्यात मोठं सुख हे मिलिटरीत भरती झाल्यामुळं. हे तुमच्यासारख्या गेम मध्ये तुम्ही राष्ट्रपती भवन मध्ये चहा पिल्यानंतर आणि तिथं जाऊन मेडल घेतल्यानंतर, तिथं जाऊन अवॉर्ड घेतल्यानंतर, मग तो अवॉर्ड घ्यायचा असेल तर तुम्ही रातभर झोपलं नाही पाहिजे, तुम्ही सदैव तुमच्या टार्गेटच्या प्रती जिवंत राहिलं पाहिजे. इलॉन मस्क सारखी माणसं का श्रीमंत झालीत? जे आंघोळ करायला दुसऱ्या आश्रमात जायचं ते इलॉन मस्क एक दिवस, असा प्रसंग त्यांच्यावर. ज्यावेळी एक पेसेक्स कंपनी काढायची होती, दुसऱ्या देशात गेला तरी साहित्य खरेदी करायला, दुसऱ्या देशात सांगितलं हे साहित्य इथं मिळत नाही आणि तुमचं ते त्याला ते पटला नाही, त्यांचं डील पटली नाही म्हणून परत विमानात बसला माणूस. आणि टिश्यू पेपर असतो जेवणाच्या बरोबर येतो एक टिश्यू पेपर, त्या टिश्यू पेपरवर त्याने प्लॅन लिहिला आणि टिश्यू पेपरवर प्लॅन लिहिला. तोच प्लॅन होता स्पेसएक्स कंपनी ओपन करायचा. स्पेसएक्स कंपनीचा ज्यावेळी त्यानं फॉर्म्युला लोकांच्या जवळ दावला, सर्व लोक हसलीत, सगळ्यांनी त्याला नाकारलं. पण त्या इलॉन मस्क म्हणला मला ते करायचं आहे. एक विमान, एक त्यांचं ते रॉकेट जर पडलं तर हजारो करोड नुकसान होतं, 80,000 करोडचं समथिंग नुकसान होतं, अशी भरपूर रॉकेट पडली. पण तो इलॉन मस्क सक्सेस ज्यावेळी झाला त्यावेळी जगातला सगळ्यात श्रीमंत झाला. मग श्रीमंत होण्यासाठी काय करावं लागतं बाळांनो, हा प्रश्न स्वतःला विचारा. आणि रात्री झोपताना जे मी बोललोय ह्याचं फ्लॅशबॅक मध्ये जाऊन 5 मिनिटं फक्त ह्याच्यावर जरा रिवाइज करा, रिव्हिजन करा आणि तुमच्या लाईफ मध्ये काय तुमचं टार्गेट आहे ते पॉइंट तुमच्या डिक्शनरी मध्ये नोटेड करा. आणि रोज उठल्यावर एकदा ते पॉइंट बघा आणि तुम्ही
कधीही तुमच्या कामाप्रती समाधानी राहू नका. जर आज तुम्ही मोठे सरांनी तुम्हाला सांगितलं यू आर द बेस्ट बॉक्सर, नाही म्हणायचं आय एम नॉट बेस्ट, मला अजून टार्गेट अचीव्ह करायचं आहे, मला ऑलिम्पिक मध्ये जाऊन 62 किलो वजन गटात, 52 किलो वजन गटात, 58 किलो वजन गटामध्ये परत गोल्ड घेऊन यायचं. आणि जर तुम्ही गोल्ड घेऊन आलो तरी सुद्धा सॅटिस्फॅक्शन राहायचं नाही, मला नेक्स्ट कसं गोल्ड घेता येईल याचा विचार तुमच्या डोक्यात पाहिजे. जर हे असेल तर तुमचं आयुष्य सदैव निरोगी असेल. आणि जर तुम्ही निरोगी जगला तर तुम्ही 100 वर्ष जगणार आणि 60 वर्षानंतर तुमची रिटायरमेंट असणार. पण 40 वर्ष नुसतं मिडल आणि तुमचं सत्कारच घेत हिंडत राहणार आणि हे तुमच्या जीवनातला सगळ्यात मोठा आनंद असणार असं मी तुम्हाला एवढंच सांगतो. आणि आज मोठे सरांनी तसे पालकांनी एकदम शांत चित्ताने माझ्या पुढे बसलेत आणि ज्याचा मेंदू घोट्यात आहे अशा मिलिटरीमॅनचे विचार त्यांनी शांतपणे ऐकलेत, एकदम 1 मिनिट सुद्धा इकडे तिकडे न करता. हे मी माझं भाग्य समजतो. आणि तुमचा चेहरा बघून मला असं वाटतंय तुम्ही सगळ्यांचे चेहरे एकदम टवटवीत आहेत आणि एकदम परफेक्ट काय ते करणारे असे आहेत. तर 19वे शतक हे इंग्रजांचं होतं, 20वे हे अमेरिकेचं होतं, पण 21वे शतक तुमचा चेहरा बघून मला असं वाटतंय हे फक्त भारतात असेल, कारण तुमच्यासारखी सुंदर मुलं भारतात आहेत. थँक्यू. जय हिंद, जय भारत. मी जाता जाता परत एक घोषणा देणार आहे. आवाज तुमचा मोठा येतोय का मला बघायचं, तिकडच्या लोकांनी तुमच्याकडे बघितलं पाहिजे. ठीक आहे, आता आवाज कोणाचा मोठा येतो मला बघायचा आहे. भारत माता की, अजून आवाज पाहिजे. भारत माता की, भारत माता की. थँक्यू सो मच. जय हिंद.